ओम शांती. आज आहे 28/10/25. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुम्हाला संगमावर सेवा करून गायन योग्य बनायचं आहे. मग भविष्यामध्ये पुरुषोत्तम बनल्यामुळे तुम्ही पूजालायक बनाल. आजचा प्रश्न आहे, कोणती व्याधी मुळापासून नष्ट होईल तेव्हा बाबांच्या हृदयामध्ये स्थान मिळेल? उत्तर, देह अभिमानाची व्याधी. या देह अभिमानामुळे साऱ्या विकारांनी महारोगी बनवला आहे. हा देह अभिमान नष्ट झाला तर तुम्ही बाबांच्या हृदयामध्ये स्थान मिळवाल. बाबांच्या हृदयामध्ये स्थान मिळवायचं असेल तर विशाल बुद्धी बना, ज्ञानचितेवर बसा, रूहानी सेवेला लागा आणि तोंडाने बोलण्यासोबतच बाबांची चांगल्या प्रकारे आठवण करा. आजचं गीत आहे, जाग सजनिया जाग. ओम शांती. बाबा म्हणतात, गोड गोड आत्मिक मुलांनी तर गीत ऐकलं. रुहानी बाबांनी या साधारण पुराण्या तणाद्वारे बोलले आहेत. बाबा आपल्याला समजावून सांगत आहे की कसा मी ब्रह्माबाबाच्या तनामध्ये येतो, ते पण माझ्यासाठी परका देह आहे. यामध्ये पहिलेच ब्रह्माबाबांची आत्मा विराजमान आहे. माझं स्वतःचं तन असतं तर त्याचं नाव देखील पडलं असतं, पण माझं नाव कधीही बदलत नाही. तरीही मला सर्वजण म्हणतात, शो बाबा. गीत तर मुलं रोजच ऐकत असतात. नवयुग अर्थात नवीन दुनिया, सतयुग. आता कोणाला म्हणणार जागो? आत्म्यांसाठी. कारण की आत्मेच घोर अंधारामध्ये झोपी गेले आहेत. काहीच समजत नाही. बाबांनाच नाही जाणत. बाबा जागे करण्यासाठी आलेले आहेत. मनुष्य तर काहीच समजत नाही. ज्यांची पूजा करतात त्यांची बायोग्राफी पण जाणत नाही. जसे की जगदंबाची पूजा करतात. अंबा कोण आहे जाणतच नाही. अंबा वास्तविक पाहता मातांना म्हटलं जातं, परंतु पूजा तर एकाचीच व्हायला हवी. शिवबाबांचं एकच अव्यभिचारी यादगार आहे. अंबा पण एकच आहे. जगदंबा आणि लक्ष्मी हे जगताची महाराणी आहे. लक्ष्मीला देवी आणि जगदंबाला ब्राह्मणी म्हणायला हवे. ब्राह्मण संगमयुगावर असतात. या संगमयुगाला कोणी जाणत नाही. प्रजापिता ब्रह्माद्वारा नवीन पुरुषोत्तम सृष्टी रचली जात आहे. पुरुषोत्तम तुम्हाला नवीन दुनियेमध्ये दिसून येतील. ह्या वेळेस तुम्ही ब्राह्मण गायनलायक होऊन सेवा करत आहात. मग तुम्ही पूजन योग्य बनाल. ब्रह्मा सरस्वती संगमयोगी आहेत आणि लक्ष्मीनारायण हे सतयुगाचे आहेत. सरस्वती ब्रह्माची मुलगी आहे. शिकत आहे मनुष्यापासून देवता बनण्यासाठी. आता तुम्हीसुद्धा ब्राह्मण आहात. सतयोगी देवता पण मनुष्य आहे, परंतु त्यांच्यामध्ये दैवी गुण आहे, म्हणून त्यांना देवता म्हटले जाते. बाबा सांगत आहे, बाबांचा रिगार्ड ठेवायचा आहे. डोळे खूप धोकेबाज आहे. कधीही कोणते विकर्म नाही करायचे आहे. तुफान तर खूप येणार, कारण युद्धभूमी आहे ना. माहिती पण होत नाही की काय होणार. माया झटकन थप्पड लावून देते. आता तुम्ही मुले किती समजदार बनत आहात. आत्माच समजदार बनते. पहिले बेसमजदार होती. खूप जण देह अभिमानामध्ये राहतात. समजतच नाही आपण आत्मा आहोत. बाबा फरमान करत आहे, मामेकम याद करो. देहधारींना आठवण नाही करायची. तुम्ही म्हणत आहात, आता आपण ज्ञानसागर बाबाद्वारे आम्ही ज्ञान शिकत आहोत राजराजेश्वरी बनण्यासाठी. अच्छा,
गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आपण आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला आहे, समजदार म्हणजे ज्ञानी बनून मायेच्या वादळांकडून कधीही हार पत्करायची नाही. डोळे धोका देतात म्हणून आपली काळजी घ्यायची आहे. कोणत्याही विकारी गोष्टी या कानांनी ऐकायच्या नाहीत. दुसरा, आपल्या मनाला विचारायचं आहे की मी किती जणांना आप समान बनवतो. मास्टर पतित पावनी बनून सर्वांना पावन राजराजेश्वरी बनवण्याची सेवा करत आहे का? माझ्यामध्ये कोणते अवगुण तर नाहीत ना? दैवी गुण कितपत धारण केले आहेत? आजचं वरदान आहे, प्रत्येक संकल्प अथवा कर्माला श्रेष्ठ आणि सफल बनविणारे ज्ञानस्वरूप समजदार भव. विस्तार. जे ज्ञानस्वरूप समजदार ज्ञानी बनून कोणत्याही संकल्प किंवा कर्म करतात ते सफलतामूर्त बनतात. याचेच यादगार भक्तिमार्गामध्ये कार्याला आरंभ करतेवेळी स्वस्तिक काढतात आणि गणेशाला नमस्कार करतात. हे स्वस्तिक स्वस्थितीमध्ये स्थित होण्याचे आणि गणेश नॉलेजफुल स्थितीचे प्रतीक आहे. तुम्ही मुले जेव्हा स्वतः नॉलेजफुल बनून प्रत्येक संकल्प किंवा कर्म करता तर सहज सफलतेचा अनुभव होतो. आजचं बोधवाक्य आहे, ब्राह्मण जीवनाची विशेषता आहे खुशी, त्यामुळे खुशीचे दान करत रहा. ब्राह्मण जीवनाची विशेषता आहे खुशी, त्यामुळे खुशीचे दान करत रहा. अच्छा. ओम शांती.